नमस्कार. माझं पुणं सुंदर पुणं या व्यासपीठाच्या माध्यमातून अनेक उपक्रम राबवले जातात. वेगवेगळे विषय वेगवेगळ्या पद्धतीने लोकांसमोर मांडण्याचा प्रयत्न केला जातो. वेगवेगळ्या महनीय व्यक्तींचं कार्य विचार हेही लोकांसमोर ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. त्याच प्रयत्नाचा एक भाग म्हणून आज या व्यासपीठाच्या माध्यमातून पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या जीवनाचा आणि विचारांचा थोडक्यात परिचय करून द्यायचा प्रयत्न आपण करणार आहोत. ही संधी या व्यासपीठाने मला दिली, याबद्दल मी सर्वप्रथम त्यांचे सर्वांचे मनापासून आभार मानतो. आजच्या काळामध्ये पंडित दीनदयाल उपाध्याय यांचा परिचय करून देणं, त्यांचे विचार लोकांसमोर मांडणं, पोचवणं हे अत्यंत गरजेचं आहे. कारण गेल्या अनेक वर्षांमध्ये ज्यांच्या राजकीय विचारांच्या आधारावर, ज्यांच्या आर्थिक विचारांच्या आधारावरती आज भारतीय जनता पार्टी उभी राहिली आणि आज केंद्रात आणि देशातल्या अनेक राज्यांमध्ये भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखालची सरकारं जे काम करत आहेत ते मुख्यतः पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या विचारांच्या आधारावर. त्यांनी ज्या संघटनेचा पाया घातला ती संघटना आज 70-72 वर्षानंतर या मुक्कामापर्यंत येऊन पोचली. 1951 साली पंडितजींनी भारतीय जनसंघाची स्थापना केली. भारतीय जनसंघाने 1977 पर्यंत देशाच्या राजकारणामध्ये आपल्या पद्धतीने काम केलं, आपला ठसा उमटवण्याचा प्रयत्न केला, आपला पाया मजबूत करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेला आणीबाणीतून जे आव्हान निर्माण झालं त्या आव्हानाचा सामना करण्यासाठी लोकनायक जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखाली जेव्हा जनता पार्टी करण्याचा निर्णय झाला त्यावेळेला जनसंघाने काळाची गरज ओळखून स्वतःचं अस्तित्व संपवलं आणि जनता पार्टीमध्ये विलीन व्हायचा निर्णय केला. दुर्दैवाने जनता पार्टीचा निर्णय हा चालला नाही, अल्पायुषी ठरला. अनेकांच्या आसुरी राजकीय महत्त्वाकांक्षेपायी देशातल्या जनतेच्या आशा आकांक्षांचं प्रतिबिंब असलेली जनता पार्टी ही मोडकळीला निघाली. आणि जेव्हा ह्या जनता पार्टीमध्ये राहून आपल्याला आपल्या उद्देशाप्रमाणे काम करता येणार नाही हे स्पष्ट झालं, तेव्हा पूर्वीच्या जनसंघाच्या सर्वांनी जनता पार्टीतून बाहेर पडायचा निर्णय केला आणि 6 एप्रिल 1980 रोजी भारतीय जनता पार्टी स्थापन केली. तिथपासून आज 2022 पर्यंत 42 वर्ष झाली. या 42 वर्षांमधला भारतीय जनता पार्टीचा राजकीय प्रवास हा आपल्या सर्वांच्या समोर आहे. मी आज त्याबद्दल काही बोलणार नाही. पण 1951 ते 1977 मधली 2.5 वर्ष, 3 वर्ष आणि आताची 42 वर्ष असा हा जो सगळा 70-72 वर्षांचा भारतीय जनता पार्टीचा विचारांचा प्रवास आहे तो मुख्यतः पंडित दीनदयाल उपाध्याय यांनी आखून दिलेल्या वाटेवर केलेला प्रवास आहे. ज्या वेळेला जनसंघाची स्थापना केली त्यावेळेला जनसंघ हा शब्द, ही संघटना आणि जनसंघाने मांडलेले विचार हे या देशामध्ये राजकीयदृष्ट्या अस्पृश्य होते. 1952 सालची पहिली निवडणूक जनसंघाने लढवली आणि त्यामध्ये जनसंघाला 4.25% मतं फक्त मिळाली आणि लोकसभेच्या 3 जागा जिंकल्या. केवळ 4.25% मतं मिळवलेला जनसंघ हा पुढच्या काळामध्ये वाढत वाढत इतका मोठा होईल, देशव्यापी होईल असं त्यावेळेला कुणालाही वाटलं नव्हतं. उलट त्यावेळेचे जे सत्ताधारी होते, त्यावेळेचा ज्यांचा राजकीय प्रभाव होता, त्यांचा सर्वांचा निर्धार होता की आपण जनसंघ चिरडून टाकू, जनसंघ नाहीसा करू. त्यावेळेचे पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी तर संसदेच्या व्यासपीठावर सांगितलं होतं की आय शॅल क्रश जनसंघ, मी जनसंघ चिरडून टाकेन. योगायोग असेल, राजकीय योगायोग असतील,
पण या काळामध्ये जनसंघाच्या संस्थापक अध्यक्षांचा खून झाला काश्मीरमध्ये. जनसंघाची स्थापना करणारे डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी हे काश्मीरमध्ये श्रीनगरमध्ये शेख अब्दुल्लाच्या तुरुंगात संशयास्पदरित्या मरण पावले. त्यांच्या मृत्यूची चौकशी करायला सुद्धा पंडित नेहरूंनी नकार दिला. त्यानंतर आणखीन एक काही वर्षांनी जनसंघाचे अध्यक्ष झालेले डॉक्टर रघुवीर यांचाही अशाच पद्धतीने संशयास्पद रीतीने अपघाती मृत्यू झाला. त्याही मृत्यूची चौकशी झाली नाही, तीही चौकशी करायला नकार दिला. आणि ज्यांनी इतक्या वर्षांमध्ये 51 सालापासून सातत्याने जनसंघाची धुरा आपल्या खांद्यावर घेऊन जनसंघाची उभारणी केली, संघटनात्मक बांधणी केली, वैचारिक उभारणी केली, त्या पंडित दीनदयालजींचा सुद्धा 1968 अत्यंत निर्घृण पद्धतीने खून केला गेला. 3 राष्ट्रीय अध्यक्ष ह्या राजकीय खुनापायी बळी जाणारा पक्ष ही खरं तर जनसंघाची ओळख आहे. पण या सगळ्या कडव्या विरोधाला तोंड देऊन जनसंघ उभा राहिला, नुसता उभा राहिला नाही, वाढत गेला. पंडितजींनी जनसंघाची उभारणी करताना एक तत्त्व, एक तंत्र जे स्वीकारलं होतं त्याच्यातून एक होत गेलं की प्रत्येक निवडणुकीमध्ये, प्रत्येक सार्वत्रिक निवडणुकीमध्ये जनसंघाच्या मतांची टक्केवारी वाढत गेली. 52 सालापासून 2019 पर्यंतच्या प्रत्येक निवडणुकीत स्वतःच्या मतांची टक्केवारी वाढवत नेणारा एकमेव राजकीय पक्ष ह्या देशातला आहे तो भारतीय जनता पार्टी आणि पूर्वीचा जनसंघ. असंच सातत्य दुसऱ्या एका पक्षाने 1952 सालापासून आत्तापर्यंत ठेवलं आहे, तो म्हणजे काँग्रेस. या पक्षाच्या मतांची टक्केवारी प्रत्येक निवडणुकीत सातत्याने कमी होत गेली. पहिल्या निवडणुकीत जेव्हा जनसंघाला 4.25% मतं मिळाली होती तेव्हा काँग्रेसला जवळजवळ 46% मतं मिळाली होती. पण नुसत्या काँग्रेसच्या मतांची टक्केवारी विचारात घेऊन जनसंघाने कुठल्या आव्हानाला तोंड दिलं हे लक्षात येणार नाही. काँग्रेससारखीच विचारसरणी असलेले समाजवादी पार्टी आणि कम्युनिस्ट ह्या दोघांना मिळून आणखीन 35% मतं होती. म्हणजे सगळ्या त्यावेळेच्या मतांची जर गोळाबेरीज काढली तर जनसंघासारखी विचारसरणी असलेले हिंदू महासभा किंवा जनसंघाच्या जवळपास जाणारी हिंदू महासभा, अकाली दल, रामराज्य परिषद आणि जनसंघ या सगळ्यांना मिळून फक्त 9% मतं होती. बाकीची 91% मतं ही या विचारधारांच्या विरोधात होती, काँग्रेस आणि डाव्या मंडळींच्या समर्थनाची होती. 91% जनादेश विरोधात असताना जो पक्ष उभा राहिला, 91% जनतेला हा विचार मान्य नसताना जो पक्ष उभा राहिला, लोकांमध्ये गेला, लोकांमध्ये आपले विचार मांडले, पटवले, लोकांना आपल्याबरोबर घेतलं, त्या पक्षाला आज 2019च्या निवडणुकीमध्ये जवळजवळ 35-36% मतं मिळालीत. हा 4.25% 36% जनादेशाचा प्रवास जो आहे तो पंडित दीनदयाल उपाध्यायांनी आखून दिलेल्या मार्गावर केलेला प्रवास आहे. आणि पंडितजी जनसंघाच्या कार्यकर्त्यांना नेहमीच सांगत असत, राह की डर बताकर जो न चलने की सलाह देते हैं उनकी मत सुनो. रस्त्यातील अडचणींचा पाढा वाचून जे लोक न चालण्याचा सल्ला देतात त्यांच्याकडे बिलकुल लक्ष देऊ नका. आपण चालत राहिलो की आपण शिखरापर्यंत नक्की पोचतो. आणि हा जो पंडितजींचा आग्रह होता, मार्गदर्शन होतं, ते किती खरं होतं, किती योग्य होतं हे आता आपल्याला अनुभवायला मिळतं. पंडितजी कार्यकर्त्यांना नेहमी सांगत असत की किसी भी राह में कोई शॉर्टकट नहीं होता है. शॉर्टकट नसतो, जवळचा रस्ता नसतो. तुम्हाला जर नक्की शिखरावर पोचायचं असेल तर शिखरावर पोचण्याचा रस्ता कितीही कठीण असो, किती अवघड असो, तो रस्ता हाच खरा रस्ता असतो आणि त्याच रस्त्याने जावं लागतं. आणि हा जो धडा पंडितजींनी कार्यकर्त्यांना दिला त्याच्यावरती आजपर्यंत या पक्षाचे, या संघटनेचे, या विचारांचे कार्यकर्ते चालत राहिले.
पंडितजींनी फक्त संघटनेचा धडा दिला अशातला भाग नाही, तर पंडितजींनी जो विचारांचा वारसा दिला तो अधिक महत्त्वाचा होता. पंडितजी ह्या देशातले मोजक्या राजकीय विचारवंतांपैकी एक होते की ज्यांनी ह्या देशामधल्या मातीशी प्रामाणिक राहून, ह्या देशातल्या परिस्थितीशी जोडलेलं राहून, ह्या देशामधला जो परंपरागत विचार आहे, ह्या देशामधली जी परंपरागत विचार पद्धती आहे, तिच्या आधाराने विचार करून आपल्या राजकीय आर्थिक विचारांची मांडणी केली. त्यांनी कोणताही विचार परदेशातून स्वीकारला नव्हता, परदेशातून घेतला नव्हता. त्यांना परदेशी विचार माहिती नव्हता अशातला भाग नाही. त्यांचा मार्क्सवादाचा अभ्यास होता, त्यांचा भांडवलशाहीचा अभ्यास होता, त्यांचा राज्यशास्त्राचा अभ्यास होता. परंतु सर्व जगातल्या विचारांचा अभ्यास केल्यानंतर सुद्धा आपल्या विचारांच्या आधाराने, आपल्या देशातल्या विचारांच्या आधाराने, आपल्या देशातल्या विचार करण्याच्या पद्धतीच्या आधाराने आणि आपल्या देशातल्या परिस्थितीला आवश्यक असलेला विचार करण्याच्या पद्धतीने पंडितजींनी आपला राजकीय आर्थिक विचार मांडला. आणि ह्या बाबतीतलं त्यांचं नातं जे जोडलं जातं ते लोकमान्य टिळकांपासून महात्मा गांधींपर्यंत जोडलं जातं. की या पद्धतीची मांडणी लोकमान्यांनी केली होती, लोकमान्यांच्या नंतर महात्माजींनी केली. महात्माजींच्या नंतर भारतामध्ये डॉक्टर राम मनोहर लोहियांसारखे विचारवंत जर सोडले तर बाकीच्यांनी ह्या विचारांची कास सोडून दिली होती. पण पंडित दीनदयाल उपाध्याय आणि डॉक्टर राम मनोहर लोहिया हे दोघेही आपल्या विचारांवरती कायम ठाम राहिले. त्यांनी त्या पद्धतीने मांडणी केली, त्या पद्धतीने मुद्दे मांडले. आणि म्हणून पंडितजींनी जेव्हा या देशाच्या आर्थिक प्रश्नांचा मागोवा घेताना, आपल्याला आर्थिक दिशा कोणती पाहिजे हे मांडत असताना जी भूमिका मांडली ती शेती केंद्रस्थानी धरून तयार केलेली अर्थव्यवस्था हा त्यांचा आग्रहाचा मुद्दा होता, जो महात्मा गांधींचाही होता. ग्रामीण भागाला केंद्रस्थानी ठेवून तयार केलेली अर्थव्यवस्था हा या दोघांचाही आग्रहाचा मुद्दा होता. आणि त्यासाठी त्यांनी सर्व प्रकारचे मुद्दे जे आहेत त्यांची चर्चा केली, त्याची मांडणी केली, त्याचे फायदे तोटे सांगितले. पंचवार्षिक योजनेच्या माध्यमातून देशाचं औद्योगिकरण करण्याचा धडाका पंडित नेहरूंनी लावला होता. त्या पंचवार्षिक योजनांच्या नियोजनामधला दोष काय, उणिवा काय, त्या दोषांमुळे, त्या उणिवांमुळे त्या नियोजनातून नेमकं काय निष्पन्न होणार आहे याची अतिशय सखोल मांडणी पंडितजींनी त्या योजनेचा आराखडा प्रसिद्ध झाला त्यावेळेला केली. काळामध्ये पहिल्या 3 पंचवार्षिक योजनांचे आराखडे प्रसिद्ध झाले. या तिन्ही पंचवार्षिक योजनांच्या आराखड्याचं पूर्ण विश्लेषण करणारे लेख, भाषणं ही पंडितजींनी लिहिली. आणि पंडितजींनी त्यावेळेला जी भाकितं केली होती ती भाकितं पुढच्या काळामध्ये तशी खरी ठरली आपल्याला बघायला मिळाली. पंडितजींचे 2 मुद्दे त्याच्यामध्ये होते की एकतर अशा तऱ्हेच्या औद्योगिकरणाचं केंद्रीकरण करण्याच्या नादामध्ये आपण केंद्रित अर्थव्यवस्था जेव्हा निर्माण करायच्या मागे लागतो तेव्हा त्याच्यामधून अपेक्षित यश न मिळता कल्पना न केलेले मुद्दे समोर येतात. आणि त्यातला पहिला मुद्दा असतो गरिबीचा. हे नियोजन गरिबी कमी करणारं नाही, हे नियोजन गरिबी वाढवणारं नियोजन आहे, हा पंडितजींचा मुद्दा होता. आणि तो प्रत्येक वेळेला खरा ठरला. पंचवार्षिक योजनांच्या पहिल्या 5 पंचवार्षिक योजनांच्या काळामध्ये भारतातली गरिबी कमी व्हायच्या ऐवजी वाढत गेली. खर्च तर भरपूर झाला, योजना अनेक राबवल्या गेल्या, पण त्या योजनांमधून गरिबी कमी न होता गरिबी वाढत गेल्याचं दृश्य आपल्याला बघायला मिळालं. आणि त्याचा परिणाम ह्या देशाच्या प्रगतीवरती, विकासावरती सातत्याने झाला. याच काळामध्ये शेती उद्ध्वस्त झाली, शेतीमधलं उत्पादन कमी झालं. याच काळामध्ये शेतीवरती अवलंबून असलेला जो सगळ्या प्रकारचा वर्ग होता, मग तो भूमिहीन शेतमजूर असेल, अल्पभूधारक असेल, मध्यमभूधारक असेल, हा भूमिहीन शेतमजुरापासून अल्पभूधारक, मध्यमभूधारकापर्यंतचा वर्ग हा शेतीतून उखडला गेला. तो स्थलांतरित झाला, तो विस्थापित झाला, त्याचे दुष्परिणाम भोगावे लागले. असे सार्वत्रिक दुष्परिणाम या धोरणांमधून जे भोगावे लागले आणि त्याच्यातून जे नुकसान झालं, त्याच्यातून जे नवे प्रश्न निर्माण झाले,
त्या सगळ्यांची चर्चा दीनदयाळजींनी प्रत्येक वेळेला केली, आग्रहाने केली. आणि दीनदयाळजींचा त्यातला आग्रह होता की अशा पद्धतीचं नियोजन न करता जर ह्या देशाचा हजारो वर्षांचा इतिहास, हजारो वर्षांची अर्थव्यवस्था ही शेतीवरती आधारित आहे, शेतीवरती अवलंबून आहे, तर ही शेती तशीच राहून ह्या शेतीमध्ये सुधारणा करणं, ह्या शेतीमध्ये अधिक गुंतवणूक करणं, ही शेती वाढवणं, ह्या शेतीवरती अवलंबून असलेला जो वर्ग आहे त्याला अधिक सक्षम करणं, हा त्यातला सगळ्यात चांगला मार्ग आहे. जर आपण हे सगळं चांगल्या पद्धतीने केलं तर अर्थव्यवस्था खऱ्या अर्थाने अधिक ताकदीने उभी राहील. हे दीनदयाळजींनी पुन्हा पुन्हा मांडलं. त्याचे सगळे तार्किक मुद्दे जे होते त्यांनी मांडले आणि त्यांच्या मांडणीमध्ये कुठल्याही प्रकारचा दोष नव्हता म्हणून ते कोणाला नाकारता येत नव्हतं. पण त्यावेळेला पंडित नेहरूंनी काँग्रेसनी जी समाजवादाची कल्पना स्वीकारली होती त्या समाजवादाच्या कल्पनेमध्ये हे बसत नव्हतं आणि म्हणून त्यांनी ते धुडकावून लावलं. त्याचे दुष्परिणाम भारताला आत्तापर्यंत भोगावे लागले. ज्यावेळेला दीनदयाळजींच्या विचारांवरती विश्वास ठेवणारे कार्यकर्ते सत्तेत आले वेगवेगळ्या ठिकाणी आणि त्यांना सत्ता राबवण्याची संधी मिळाली, त्यावेळेला या विचारांच्या आधाराने काम करण्याचा प्रयत्न सरकारच्या माध्यमातून केला गेला, धोरणं आखण्याचा प्रयत्न केला गेला आणि त्याचे फायदेसुद्धा काही वेळेला दिसून आले, अनेकदा दिसून आले. एक मुद्दाम साधं उदाहरण देईन की आज आपण अंत्योदय हा शब्द वापरतो. अंत्योदय हा शब्द मुळात पंडितजींचा शब्द आहे आणि त्यांनी जेव्हा जनसंघाची स्थापना केल्यानंतर एका ठिकाणी बोलताना की हा नवा राजकीय पक्ष कशासाठी, आम्ही राजकारणात कशासाठी आहोत, ह्याचं स्पष्टीकरण दिलं. तेव्हा ते असं म्हणाले होते की या देशामधला गरीबातला गरीब माणूस जो आहे त्याला संपन्न बनवणं, त्याला समर्थ बनवणं, ह्याच्यासाठी आम्ही राजकारणात आहोत. आणि ह्या भूमिकेला, ह्या विचाराला त्यांनी नाव दिलं अंत्योदय. रांगेतल्या शेवटच्या माणसासाठी काम करणं ही संकल्पना पंडितजींनी मांडली आणि त्यातून ज्या कल्पना, त्यातून ज्या योजना समोर आल्या त्यातलीच एक योजना 1978 जेव्हा जनता पार्टीच्या माध्यमातून भैरवसिंगजी शेखावत राजस्थानचे पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांनी राजस्थानमध्ये अंत्योदय योजना सुरू केली. त्या अंत्योदय योजनेचं अल्पकालातलं यश इतकं चांगलं होतं की नंतर जेव्हा जेव्हा संधी मिळाली त्यावेळेला ती अंत्योदय योजना ही जनसंघाला सत्ता मिळाली त्या राज्यामध्ये स्वीकारली गेली, वाढवली गेली. आणि अटलजी जेव्हा पहिल्यांदा पंतप्रधान झाले तेव्हा त्यांनी अंत्योदय योजना संपूर्ण देशाला लागू केली. पण अंत्योदयाचा प्रवास इथे थांबला नाही. अटलजींनी जी अंत्योदय योजना संपूर्ण देशाला लागू केली होती, 2011 मनमोहन सिंग पंतप्रधान असताना त्यांनी अन्नसुरक्षा कायदा लागू केला, फूड सिक्युरिटी ॲक्ट लागू केला आणि तो अन्नसुरक्षा कायदा लागू करताना त्याची जी प्रस्तावना तयार केली ती, त्या प्रस्तावनेचं पहिलं वाक्य असं आहे की देशामध्ये लागू असलेली अंत्योदय योजना सर्व नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी. म्हणजे अंत्योदय ही कल्पना, अंत्योदय हा शब्द, अंत्योदय ही संकल्पना जी 1978 भैरवसिंगजींनी दीनदयाळजींच्या प्रेरणेतून राजकीय व्यवहारात आणली, शासनाच्या व्यवहारात आणली, ती 2011 काँग्रेसच्या पंतप्रधानांना संपूर्ण देशासाठी तशीच्या तशी स्वीकारावी लागली. आणि हे दीनदयाळजींचं मोठेपण आहे की त्यांनी मांडलेले विचार, त्यांनी मांडलेल्या संकल्पना, त्यांनी दाखवलेला रस्ता हा अधिक शाश्वत आहे, अधिक उपयुक्त आहे, अधिक मोलाचा आहे, अधिकाधिक लोकांचा फायदा करून देणार आहे. हे काळाच्या ओघामध्ये स्पष्ट होत गेलं आणि म्हणून आज मोदीजींच्या नेतृत्वाखाली काम करणारं जे सरकार आहे, या सरकारने 2014 पासून आत्तापर्यंत राबवलेल्या सगळ्या योजनांची जर नुसती नावं बघितली किंवा नावं बघण्यापेक्षा त्यांचे राबवण्याची पद्धत बघितली तर यातल्या जवळजवळ 80-85% योजना ह्या अंत्योदय संकल्पनेतल्या योजना आहेत. मग ती जनधन योजना असेल, प्रधानमंत्री फसल विमा योजना असेल, नागरिकांना दिलेली विमा योजना असेल, उज्ज्वला गॅस योजना असेल, किती मी ती सगळी नावं घेत बसत नाही. पण या प्रत्येक योजनेचा
लक्ष कोण आहे, या प्रत्येक योजनेचं उद्दिष्ट कोण आहे, तर ज्याला आजपर्यंत काही मिळालं नाही, ज्याला आजपर्यंत सरकारकडून कुठलाही आधार मिळाला नाही, अशा वर्गाला सरकारचा आधार देऊन त्याचं आर्थिक उत्पन्न वाढवण्याचा प्रयत्न करणं. यातलं एक साधं उदाहरण द्यायचं झालं तर जनधन योजना जेव्हा प्रधानमंत्र्यांनी सुरू केली, जाहीर केली, त्यावेळेला असं एक टिंगलटवाळे केले गेले की ज्यांच्या खिशामध्ये रुपयासुद्धा नाही ते बँकेचं खातं उघडून काय करणार आहेत. पण 2015 नंतर आज या 7 वर्षामध्ये या देशात 48 कोटी जनधन खाती निघाली आणि 48 कोटी जनधन खाती निघाल्यानंतर त्या खात्यांमध्ये आज जी रक्कम जमा आहे ती जवळजवळ 96,000 कोटींच्या पुढे आहे. म्हणजे 46 कोटी कुटुंबांपर्यंत एवढा पैसा सरकारच्या माध्यमातून पोचला. त्यांना त्याच्यामधून काही ना काही आधार मिळाला, त्यांना त्याच्यामधून रोजगार निर्मिती करण्याची संधी मिळाली, त्यांना पुढे जाण्याची संधी मिळाली. 46 कोटी लोकसंख्येला अशा पद्धतीने थेट दारिद्र्य रेषेच्या बाहेर आणण्यासाठी काम करणं हा अंत्योदयाचं काम आहे, हा अंत्योदयाचा विचार आहे, ही अंत्योदयाची संकल्पना आहे. आणि दीनदयाळजींच्या विचारांच्या मार्गदर्शनाखाली दीनदयाळजींनी दाखवलेल्या रस्त्यावर चालताना हे सगळे प्रयत्न हे आज चालू आहेत. दीनदयाळजींच्या चरित्राचा एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवला पाहिजे तेवढा सांगून मी थांबणार आहे की दीनदयाळजी हे या भारताच्या राजकारणातलं असं एक अत्यंत विलक्षण व्यक्तिमत्व आहे की त्यांच्यासारखी व्यक्ती पुन्हा भारताच्या राजकारणात पाहायला मिळणार नाही. दीनदयाळजीचं चरित्र जेव्हा कोणी बघायला जाईल आणि बा एवढ्या मोठ्या माणसाचे वडील कोण होते, आजोबा कोण होते, त्यांचं खानदान काय होतं हे शोधायला जाईल, त्याला काही सापडणार नाही. कारण दीनदयाळजी अशा एका घरात जन्माला आले की त्यांच्यासाठी दारिद्र्य हेच वास्तव होतं. दीनदयाळजींचे वडील दीनदयाळजी केवळ 9 वर्षाचे असताना वारले आणि त्यानंतर ते 14 वर्षाचे होईपर्यंत त्यांच्या सख्ख्या नात्यामध्ये कोणीही व्यक्ती शिल्लक राहिली नव्हती. दीनदयाळजी या जगामध्ये स्वतः एकटे होते. दारिद्र्य तर होतच होतं. कोणीतरी एका दूरच्या मामाने त्यांना पाठिंबा दिला, जवळ घेतलं, म्हणून त्यांची गुजराण सुरू झाली. पण तिथून दीनदयाळजीने जो प्रवास केला तो प्रवास हा होता की ज्या दिवशी दीनदयाळजींचा खून करून अंत केला गेला त्या दिवशी दीनदयाळजी हे भारतातल्या 2ऱ्या क्रमांकाच्या राष्ट्रीय पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष होते आणि तो पक्ष त्यांनी उभा केलेला होता, ती संघटना त्यांनी उभी केलेली होती. आपलं सगळं शिक्षण दीनदयाळजींनी उत्तम यश मिळवून, शिष्यवृत्त्या मिळवून त्याच्या आधारावर पूर्ण केलं आणि सगळं शिक्षण पूर्ण केल्यानंतर प्रत्येक परीक्षेत ते पहिले येत असत. सुवर्णपदक किंवा जी बक्षिसं असतील ती त्यांना मिळत असत, त्याच्यावरती त्यांचं पुढच्या वर्षाचं शिक्षण होत असे. असं करून MA पर्यंत आल्यानंतर MABT झाले. एका शिक्षण संस्थेने त्यांना आपल्याकडे प्राचार्य म्हणून येण्याचं आमंत्रण दिलं, ते त्यांनी नाकारलं आणि आपल्या सगळ्या पदव्या गोळा करून त्यांनी त्याची होळी करून टाकली. जेव्हा त्यांना एका मित्राने विचारलं, हे तू काय करतोस, तेव्हा ते म्हणाले की मी माझा मागे फिरण्याचा रस्ता बंद करतोय, कारण मी निर्धार केला आहे मी या देशाच्या प्रगतीसाठी, या समाजातल्या गरीब माणसाच्या उन्नतीसाठी काम करणार आहे आणि मला ज्या मार्गाने काम करायचं आहे त्या मार्गाने मला कुठेही जाऊन नोकरी करायची नाही, व्यवसाय करायचा नाही. कधीतरी परत नोकरी करण्याची इच्छा मनात होईल, कारण हे जर कागद माझ्या बॅगेमध्ये असतील तर मला कधीतरी वाटेल की मी जाऊन नोकरी करावी, संसार करावा. ती संधी राहू नये म्हणून मी हे सगळं जाळून टाकतो, असं म्हणून स्वतःचे परतीचे सगळे रस्ते त्यांनी बंद केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक निघाले आणि तिथून त्यांचा जो पुढचा प्रवास आहे तो मी मागाशी सांगितल्याप्रमाणे जनसंघाच्या स्थापनेपासून जनसंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष होईपर्यंतचा. त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये पुन्हा पुन्हा जी मांडलेली कल्पना होती की नर को नारायण बनाना है, दरिद्री नारायण को नारायण बनाना है. हे भारतीय विचार कशा पद्धतीचा आहे
तर सामान्यातल्या सामान्य माणसाला नारायण ही जी आपल्या विचारांमधली संकल्पना आहे, नारायण हा संपन्न आहे. संपन्नतेचा शेवटचा आदर्श काय तर नारायण, लक्ष्मीनारायण. तर जो दरिद्री नारायण आहे, जो अत्यंत सामान्य आहे, गरीबातला गरीब आहे, त्याला सुद्धा संपन्न बनवणं आणि त्याला नारायणाच्या पदापर्यंत घेऊन जाणं, हे उद्दिष्ट दीनदयाळजींनी स्वतः समोर ठेवलं होतं. आणि वेगळ्या पद्धतीने जर विचार केला तर वयाच्या 14व्या वर्षी पूर्ण अनाथ झालेले दीनदयाळ हे या संकल्पनेचं मूर्तिमंत आदर्श, मूर्तिमंत उदाहरण आहे की जर निर्धाराने काम केलं तर नराचा नारायण होऊ शकतो. हे दीनदयाळजींनी स्वतःच्या कर्तृत्वाने दाखवून दिलं. केवळ व्यक्तिगत कर्तृत्व नाही तर त्यांनी सामाजिक, राष्ट्रीय कर्तृत्वाने दाखवून दिलं. एक विचार ह्या देशामध्ये मांडला, तो रुजवला, तो वाढवला, प्रस्थापित केला. आणि केवळ नुसता प्रस्थापित नाही केला तर त्यांच्या मृत्यूनंतर, दीनदयाळजींचा मृत्यू 1968 साली झाला. 68 नंतर आज 32 आणि ही 20-52 वर्षानंतर सुद्धा तो विचार तेवढाच बळकट आहे, वाढतोय आणि वाढत जाणार आहे. ही जी मांडणी दीनदयाळजींनी केली ती अधिक महत्त्वाची आहे. आणि आज दीनदयाळजींचं स्मरण करत असताना, त्यांना आदरांजली अर्पण करत असताना हे कार्यच आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे, हे कार्य आपण समजून घेतलं पाहिजे आणि हे कार्य अधिक पुढे कसं जाईल ह्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. आपल्या सगळ्यांच्याच बरोबर मी आज दीनदयाळजींना पुन्हा एकदा मनापासून श्रद्धांजली अर्पण करतो आणि थांबतो. धन्यवाद.